हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आता वाजले आहेत 1 आणि स्त्रीला घेऊन आलोय आम्ही आता स्कूलमधून आणि आता जेवण वगैरे करायचं आहे. आज जेवण करून गेलो नव्हतं कारण म्हटलं नंतर आल्यानंतर जेवण करायचं. तर इथं श्री बसलाय. श्री हाय कर. हाय. काय खायला लागलायस तू? तर आता चला पटकन जेवण करून घेतो. आणि एक गुड न्यूज आहे, तर ती म्हणजे माझे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि आता फक्त राहिलेला आहे वॉच टाईम, तर ते पण लवकर पूर्ण होईल. तर चला असाच सपोर्ट करा. तर फायनली 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि एक स्टेप पूर्ण झालेली आहे. आता फक्त एकच राहिलेली आहे. तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि असंच सपोर्ट करा. तर खरंच म्हणजे तुमचे खूप खूप आभार मानत आहे मी. तर चॅनलसुद्धा लवकरच मॉनिटाईज होईल. ज्या दिवसाची वाट पाहत आहे तो सुद्धा एक दिवस नक्कीच येईल. तर खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. तर दुपारी जेवण वगैरे केलं. स्त्रीला स्कूलमधून घेऊन आल्यानंतरच आज जेवण केलं. तर दुपारी थोडीशी भूक लागली होती. तर चला म्हटलं काही तर मुलांच्या आवडीचं एक दिवस बनवूया. आपणच आपल्या आवडीचं रोज रोज बनवतो. तर चला म्हटलं आज त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवूया. आणि सगळ्याच मुलांना असं चटपटीतच खायला आवडतं आणि स्त्रीला तर मेन म्हणजे गोड जास्त आवडत नाही त्याला. आणि घरात सुद्धा जेवण आमच्यासाठी जे बनवलेलं असतं तर तेच तो सुद्धा खातो. त्याच्यासाठी सेपरेट वगैरे काही म्हणजे बनवायला लागत नाही. आणि खरंच त्याला म्हणजे खूप लवकर म्हणजे सवय लागली असं तिखट खायची. तरी तर मी तेच बनवत आहे जे की मोठ्यांना सुद्धा आवडतं आणि लहानांना सुद्धा आवडतं. तर मी इथं 2-3 बटाटे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ. तर तुम्हाला बघून समजलीच असेल की मी काय बनवत आहे. तर इथं बघू शकता मी हे बटाटे आता कापून घेते सगळे. आणि इथं मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. तर चला हे बटाटे जे कापून घेतलेले आहेत तर ते पाण्यामधून थोडंसं जास्तही नाही फक्त नॉर्मल शिजवून घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये मी मीठसुद्धा आताच टाकत आहे आणि नंतर वरूनसुद्धा थोडंसं टाकणार आहे. तर हे शिजवून घेते आणि नंतर मग बाकीची प्रोसेस करते. आणि थोडंसं बाहेर पण जायचं होतं. स्त्रीसाठी रेड कलरचा शर्ट आणायचा होता. तर त्याच्या स्कूलमध्ये उद्या रेड डे सेलिब्रेशन आहे. तर त्याच्यासाठीच मॅमनी त्याच्या सांगितलं आहे की रेड कलरचे कपडे जेवण सगळंच रेड कलरचं घेऊन यायला सांगितले. त्यासाठीच मग थोडंसं बाहेर पण जायचं आहे 4 वाजता. तर चला म्हणलं इथं काहीतरी खाऊन बनवून थोडंसं मग 4 वाजता निवांत जायचं. आणि दुपारी जायचं म्हणलं तर बाहेर एवढी गरमी आहे की म्हणजे घरातून बाहेर जाऊच वाटत नाही. घरात काय वाटत नाही एवढं जास्त, फॅन वगैरे चालू असतात त्यामुळं. आणि बाहेरून एकदा जाऊन आलं की घरात म्हणजे एवढी गरमी लागते की बोलायचं कामच नाही. तर त्यासाठी म्हणलं मग 4च्या नंतर जायचं निवांत. तर इथं बघू शकता बटाटे शिजवून घेतलेले आहेत. आणि हे असं रुमालामध्ये मी काढून घेते. आणि हा रुमालसुद्धा मी स्वयंपाकासाठीच वापरते. दुसरं कशासाठी मी हा यूज करत नाही. फक्त पोळ्या वगैरे बनवताना पोळपाटाला वगैरे बांधायला लागतं त्यासाठी मग हा सेपरेटच ठेवला आहे. तर त्यावरती मी हे सगळे बटाटे शिजवून घेतलेले काढून घेतले. आणि बटाट्याला असं पाणी वगैरे त्याचं सगळं पुसून घेतलं. त्याच्यानंतर इथं कढईमध्ये मी तेल पण गरम व्हायला ठेवलेलं आहे. आणि त्या बटाट्यावरती कॉर्नफ्लॉवर पण थोडंसं मिक्स केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही थोडंसं 5 मिनिटं आहे असंच ठेवते. जेणेकरून बटाट्याला पूर्ण थोडंसं असं चिकटून बसेल ते कॉर्नफ्लॉवर. तर इथं तेल पण गरम झालेलं आहे आणि आता मी तळायला घेतलेले आहेत. तर सगळे फिंगर चिप्स इथं मी तळून घेतले. तर जास्त नव्हते बनवले, 3च बटाट्याचे बनवले होते. तर बनलं अगोदर ट्राय करावं कसं होते. तर आता हा पहिल्यांदा श्रीला देते, बघू काय म्हणतोय श्री. छान आहे. कसं झालंय? छान झालंय श्री. तर मस्त असे सर्वांनी फिंगर चिप्स खाल्ले. आणि तुम्ही बघितलंच असेल श्री पण म्हणत होता छान झाले, त्याला सुद्धा आवडले होते. आणि आम्ही ज्यावेळेस बाहेर जायला पिझ्झा वगैरे काय मागवलं की त्याच्यासोबत ते फिंगर चिप्स पण येतं. तर त्याला ते आवडतं म्हणून मग म्हटलं चला आज घरी ट्राय करूया. त्यानंतर मग दुपारी मस्तपैकी अशी एक झोप काढली. आणि नंतर उठून झाडून वगैरे काढलं, केस वगैरे विंचरले, फ्रेश झाले आणि चहा ठेवला.
श्री आणि उर्वी दोघं पण झोपलेली होती, तर म्हणलं जायचं आहे, त्यासाठी म्हणलं पटपट आवरून घ्यायचं आणि नंतर बाहेर गेलं की 1 तास 1.5 तास तरी जातोच आणि त्यामुळं म्हणलं नंतर घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा आहे। तर इथं मस्त असा चहा ठेवला, चहा बिस्किट खाल्लं आणि नंतर मग आवरून जायला निघालो। तर जस्टच घरातून आम्ही निघालेलो आहे आणि इथून चालत जावं लागतं आणि रस्त्यावरती गर्दी पण खूप असते बघा, गाड्या वगैरे किती साईडला लावलेत आहे आणि रस्ते पण खूप छोटे आहेत, त्यामुळे इथून गाडी वगैरे करायची म्हणलं सायकल रिक्षा वगैरे तुम्ही बघितलीच असेल तर डायरेक्ट घरापासून पण भेटत नाही आणि जायचं आहे आम्हाला पण तिकडच्याच साईडला, त्यामुळं मग चालतच गेलो। त्यानंतर मग घरी आलो, वाटलं होतं जास्त वेळ लागेल पण नाही, लगेचच घेऊन आलो। तर श्रीसाठी आणि उर्वीसाठी दोघांसाठी एक टी शर्ट आणला, तर रेड कलरचा श्रीसाठी आणला आणि हा ब्ल्यूमध्ये उर्वीसाठी आणला आहे आणि आता गरमी पण खूप चालू झाली आहे, त्यामुळे मग तिच्यासाठी असा स्लीवलेसच आणला। तर चला मग अजून भांडी घासायची आहेत, मगाशी चहा बनवलेला भांडी तशीच आहेत, पाणी पण संपलं होतं, त्यामुळे म्हणलं आल्यानंतर भांडी घासायची। त्यानंतर भांडी वगैरे घासली, मस्त असा स्वयंपाक बनवला। आज बनवलेला आहे वरण भात चपाती पापड आणि दुपारची थोडी गवारीची शेंग होती। तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तोपर्यंत बाय बाय।